पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। गॅस टंचाई विरोधात ग्रामस्थ रस्त्यावर महामार्गावर रास्ता रोको बुकिंग करून ही सिलेंडर नाही, ग्रामस्थांचा संताप तर रस्त्यावरच ठिय्या आंदोलन। धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या घरगुती एलपीजी गॅस टंचाईच्या विरोधात आता ग्रामस्थ थेट रस्त्यावर उतरले असून शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावासह परिसरातील नागरिकांनी अंकलेश्वर बरानपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला। या आंदोलनामुळे काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती। मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसांपासून धुळे जिल्ह्यात घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरचा तीव्र तुटवडा जाणवत आहे। अनेक नागरिकांनी गॅस बुकिंग करूनही वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीये। या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुक्यातील भाटपुरा गावासह आसपासच्या गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत अंकलेश्वर बऱ्हाणपूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले। आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत प्रशासनाच्या गलथान कारभाराचा निषेध व्यक्त केला। गॅस द्या अन्यथा आंदोलन तीव्र करू अशा घोषणा देत नागरिकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केलाय। अचानक झालेल्या या रास्ता रोकोमुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळाले। ग्रामस्थांनी प्रशासनानं तात्काळ गॅस टंचाईची कोंडी सोडवून घरगुती एलपीजी सिलेंडरचा सुरळीत पुरवठा सुरू करावा अशी ठाम मागणी केली आहे। अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी ग्रामस्थांकडून देण्यात आलाय। दरम्यान या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला असून प्रशासनानं परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येते आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। गॅस ही एजन्सी आम्हाला भेटत नाही बा आणि गॅसचा भाव कमी व्हायला पाहिजे आणि गॅस ही वेळेवर भेटत नाही महिलांना। कमी पहिला महिलांना पैशाची गरज असते, कमी म्हणजे गॅसचा भाव वाढीव आहे म्हणून महिला गॅस वेळेवर डबे करून देत नाही, गॅस भरली जात नाही। आज अनुभव युवा मंचाच्या वतीनं आणि ग्रामस्थाच्या वतीनं आज बऱ्हाणपूर अंकलेश्वर महामार्गावर प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाचा मुख्य उद्देश असा होता की गॅसचं जे दरवाढ आहे त्याचबरोबर गॅस एजन्सीचा जो भ्रष्टाचार आहे त्याच्यावर कुठेतरी शासनाने विचार करावा। जो दर वाढलेला आहे तो सर्वसामान्य लोकांना परवडणारा नाही। उज्ज्वला कनेक्शन मोफत मध्ये देण्यात आलं, परंतु आता महिलांना त्याचा फटका कुठेतरी जाणवत आहे आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये याचा फार मोठा परिणाम होताना दिसतोय। म्हणून आज हे आंदोलन करण्यात आलं। याच्यामध्ये खास करून तुम्ही महिलांची संख्या बघू शकतात। सगळ्या महिला ज्या आहेत ते या सगळ्या समस्यांना ग्रस्तीत आहेत, म्हणून आज या महिला मोठ्या संख्येने उपस्थित झाल्या। तर शासनाने कुठेतरी याबाबत क्लॅरिटी दिली पाहिजे। त्याचबरोबर शिरपूरचं धुळे जिल्ह्यातल्या या प्रशासनाने इथल्या एजन्सींवर कुठेतरी या सगळ्याबाबत चौकशी केली पाहिजे, यांच्या साठ्याबाबत चौकशी केली पाहिजे। आणि हे जो आता भ्रष्टाचार होतोय, ब्लॅक मध्ये आता गॅस एजन्सी जे आहेत ते सगळीकडे वाटप करतायत, त्यामुळे आज शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना परवडणार नाही, त्यांच्यावर कारवाई झाली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।